कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक आलं घरी, काही जणांचं आणखीन राहिलेलं आहे. तर याच्यामधून देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही 30 तारखेच्या आत काढून घ्या. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, आता 25 आणि 26च्या दरम्यान राज्यामध्ये थोडं वातावरण खराब होणार आहे. पण ते नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये थोडं वातावरण खराब राहणार आहे. म्हणून काही एवढं काही घाबरायची गरज नाही. 25-26च्या दरम्यान 25-26ला देखील महाराष्ट्रामध्ये आभाळ येणार आहे, पण तेवढं काही घाबरायची गरज नाही. पण राज्यातल्या सर्व राज्यातल्या शेतकऱ्याला म्हणजे विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा की 30 तारखेच्या आत तुमचं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल, काढून झाकून घ्या, कुटारा झाकून घ्या. म्हणून हे लक्षात येतं. वीट उत्पादक शेतकऱ्यांना, वीट उत्पादकांना देखील सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 तारखेच्या आत तुम्ही तुमच्या विटा झाकून ठेवा. कारण की वातावरण खूप खराब होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. या पावसामध्ये वाऱ्याचं एक प्रमाण जास्त राहणार आहे, विजाचं एक प्रमाण जास्त राहणार आहे, गारपीट देखील होणार आहे. त्याच्यामुळे हे खास करून शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि शेतकऱ्यांनी आपली पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका. कारण की ह्या पावसात देखील 2-4 ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी लिंबाव देखील वीज पडलेल्या दिसल्या, नारळाच्या झाडावर देखील वीज पडलेल्या दिसल्या. म्हणून शेतकऱ्यांनी ही खबरदारी म्हणून आपण आपलं काळजी घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. कारण की राज्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्याचं आणखीन काय झालं की आणखीन जवळपास सांगायचं झालं तर 21 म्हणजे आणि 8-9-10 दिवस आहेत. त्याच्यामुळं तुमचं सुखरूप जे आलेलं पीक आहे ते घरी येऊ शकतं. म्हणून काही काळजी करू नका, लय गडबड देखील करू नका आणि आपण आपलं पिकाची काळजी घ्या. परत एकदा सांगतो की 25-26च्या दरम्यान राज्यामध्ये एकदा वातावरण खराब होईल, पण ते काही सगळीकडे होणार नाही. त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही. फक्त काही जिल्ह्यातच होणार आहे. नांदेडकडं, इकडं लातूरकडं होईल, इकडे हिंगोलीकडं होईल, यवतमाळकडं होईल. म्हणजे जास्त काही एवढं घाबरायची गरज नाही. पण काय करा, 30 तारखेच्या आत तुम्ही काय करा, विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं आलेलं पीक 10 दिवसामध्ये कसं काढायचं तसं काढून घ्या. कारण की आणि माझी बऱ्याच शेतकऱ्याला विनंती की आता यूट्यूबमध्ये याच्यामध्ये बरेच व्हिडिओ आले, गारपीट चालू होती ना, आपण आपली ती पाळीव प्राणी, जनावरे, गाई, म्हशी त्या गारेमध्ये उभ्या होत्या. तर काय करा, त्यांना देखील सुरक्षा स्थळी गोठ्यामध्ये बांधून ठेवण्याची तयारी ठेवा. कारण की मुके प्राणी आहेत, त्यांना तुम्ही नाही तर काळजी घेणार तर कोण घेणार. म्हणून ते व्हिडिओ बरेच ठिकाणी व्हायरल झालेत. म्हणून तुम्ही काय करा, पाऊस सुरू व्हायच्या अगोदर आपण आपली गोठ्यामध्ये आणून बांधून ठेवावी. आणखीन याचा नंतर डिटेल्स मॅसेज आणखीन 2 ते 3 दिवसानं परत एकदा सविस्तर पुन्हा कोणत्या जिल्ह्यात पडेल पाऊस ते सगळं डिटेल दिले जाईल. धन्यवाद.